नाशिक शहरामध्ये भर दिवसा खून झाल्याने नाशिक शहर हादरलाय। म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 80 वर्षीय वृद्ध महिलेचा खून झालाय। नाशिकमध्ये खुनाचं सत्र सुरूच आहे। भर दिवसा 80 वर्षाच्या वृद्ध महिलेचा विळाने खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। कुसुम सुरेश एकबोटे असं मृत महिलेचं नाव आहे। पंचवटीतील गुलमोहर कॉलनी स्वामी समर्थ केंद्र या परिसरातील राधानंद अपार्टमेंटमध्ये भर दिवसा 80 वर्षीय वृद्ध महिलेचा खून करण्यात आलाय। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस उपायुक्त नितीन जाधव, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। भर दिवसा 80 वर्षाच्या वृद्ध महिलेचा खून झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाशिककरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालंय आणि यामध्ये सर्व अँगलने तपास सुरू असून गुन्हेगाराची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्याच्या मागावर पोलीस पथकं आहेत आणि त्याचा शोध सुरू आहे। तर लवकरच अटक केली जाईल सर। त्यामुळे सर्व अँगलने तपास सुरू आहे, पण प्राथमिक संशयित आपल्याला कोणाच्या लक्षामध्ये येत आहे त्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि हा देखील अँगल बघत कौटुंबिक वाद आहे किंवा कसं तपासामध्ये पुढे निष्पन्न होईल। सध्या तरी आरोपीला ताब्यात घेणं हा मुख्य याच्यामध्ये प्रयत्न आहे। आपण ती देखील शक्यता पडताळून बघू शकतो, पण सध्या आरोपी आपण ताब्यात घेतल्यानंतरच नेमकं कारण काय आहे, इतर काही कारण आहे काही लक्षामध्ये येईल। तपास सुरू लवकरच आरोपीला अटक केलं जाईल। साधारणतः प्राथमिक वाद आहे असं दिसतंय, परंतु आरोपी जेव्हा अटक होईल त्यालाच आपण त्याला पुष्टीरित्या आपण सांगू शकतो। आरोपीला अटक करणे प्रथम प्राधान्य आहे, त्यानंतर आपण पडताळणी करून सांगू शकतो। पण आरोपी कोण असू शकतो याची आपल्याला माहिती आहे प्राथमिक, आणि त्याला अटक करणं सुरू आहे। या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला का? हो, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजय सय्यद, नाशिक।